एकमेकांच्या परस्पर विरोधात लढलेले नेते जे आहेत ते माजलगाव नगर परिषदेमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी एकत्र आल्याने निष्ठावंत कार्यकर्त्याची चांगलीच गोची झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। हे जी नेते आहेत ते एकत्र येऊन त्यांनी माजलगाव नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांचा जो फोटो आहे तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असताना पाहण्यास मिळत आहे। नेमकं माजलगाव नगर परिषदेमध्ये घडलं तरी काय तेच आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ। तर नमस्कार मंडळी, माजलगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप, अजित पवार गट, शरद पवार गट अशी तिरंगी लढत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर माजलगाव नगर परिषदेवर अजित पवार गट किंवा शरद पवार गटाचं वर्चस्व राहील असं बोललं जात होतं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये माजलगाव नगर परिषदेवर नगर अध्यक्ष पदाचा जो उमेदवार आहे तो शरद पवार गटाचा विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। कारण जर पाहिलं तर शरद पवार गटाकडून मोहन जगताप, सहाल चाऊस, बाबूराव पोटबरे हे दिग्गज नेते एकत्र आल्याने ह्या निवडणुकीमध्ये नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार जो आहे तो शरद पवार गटाचा विजय झाल्याचं पाहण्यास मिळाले। परंतु सत्ता स्थापन करण्यासाठी शरद पवार गटाकडे संख्याबळ नसल्यामुळे अनेक नगरसेवकांची मदत त्यांना असणे अत्यंत गरजेचं होतं। परंतु सहाल चाऊस जे आहेत ते उपनगर अध्यक्ष पदावर ठाम मांडून बसल्यामुळे नेमकं उपनगर अध्यक्षपद द्यायचं कुणाचं असा पेच जो आहे तो मोहन जगताप, बाबूराव पोटबरे यांच्या पुढे उभा राहिल्याने थेट सहाल चाऊस यांनी साथीला आमदार प्रकाश सोळंके यांना घेऊन माजलगाव नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन केल्याचं आपल्याला 2 दिवसापूर्वी पाहण्यास मिळालेलं आहे। अनेकांना वाटत होतं की बाबूराव पोटबरे, सहाल चाऊस, मोहन जगताप जे आहेत ते माजलगाव नगर परिषदेमध्ये आमदार प्रकाश सोळंके यांना बाजूला ठेवून सत्ता स्थापन करतील, भाजपचे व अपक्ष उमेदवारांना जवळीक करून नगर परिषद जे आहे ते शरद पवार गटाच्या बाजूने कायम खंबीरपणे उभा राहील असं वाटत असताना शेवटी सत्ता आपल्या बाजूने येण्यासाठी सर्व जी काही डावपेच आहेत ते सहाल चाऊस यांनी टाकल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे आमदार प्रकाश सोळंके यांनी बिनविरोध पाठिंबा देत सहाल चाऊस यांना उपनगर अध्यक्षपदी विराजमान केलेले आहे। तर विविध समित्या ज्या आहेत त्या शरद पवार गटाच्या बाजूने तसंच स्वीकृत सदस्य जे आहेत ते आमदार प्रकाश सोळंके यांच्या गटाच्या बाजूने देखील आल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु हे सर्व नेते एकत्र येऊन माजलगाव नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन केल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर शरद पवार गटाचा नगर अध्यक्ष विजय झाल्यानंतर उपनगर अध्यक्षासाठी जगतापसह इतरांची नावे सुचवली जात होती। परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं तर ह्या माजलगाव नगर परिषदेमध्ये नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्या आहेत त्या शरद पवार गटाकडून सहाल चाऊस यांच्या सुनबाई होत्या। तर आता उपनगर अध्यक्ष पदासाठी सहाल चाऊस यांनी विराजमान झाल्यामुळे दोन्ही पद एकाच घरी आल्याने अनेक कार्यकर्ते जे आहेत ते अजित पवार गट व शरद पवार गटावर नाराज होऊन सध्या हे नेते एकत्र आल्याने त्यांचा जो एकत्र आलेला फोटो जो आहे तो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असताना पाहण्यास मिळत असून कार्यकर्ते जे आहेत ते आपली नाराजगी जी आहेत ते सोशल मीडियावर व्यक्त करीत असल्याचं देखील पाहण्यास मिळत आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।